नमस्कार मंडळी. आज बाहेर मस्त पाऊस पडतो आहे. पावसाळी वातावरणात छान गरम-गरम कांद्याचं सगळी पिठं घालून थालीपीठ करते आहे. सगळं साहित्य आधी काढून घेतलं. घरात जी पिठं होती ती सगळी प्रमाणात घेतलेली आहेत. ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ 1-1 वाटी घेतलं. अर्धी वाटी मक्याचं पीठ घेतलं. 1 छोटी वाटी कणिक घेतलेली आहे. 1 छोटी वाटी काळ्या चण्याचं पीठ मी इकडे घेतलेलं आहे. हे पीठ मी नुकतंच दुकानामधनं आणलेलं आहे आणि हे खूप पौष्टिक पीठ आहे. 1 छोटी वाटी बेसनाचं पीठ घेतलं आणि ही सगळी पिठं एकत्र मिक्स करून घेतली. त्यामध्ये 2 चमचे तीळ, चवीनुसार ओवा, चवीनुसारच तिखट, हळद, धने पावडर, मीठ, जिरे हे सगळं घातलं. त्यानंतर कांदा, कोथिंबीर हे सगळं घालून पीठ छान एकजीव करून थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेतलं. कांद्याला पण पाणी सुटतं, त्यामुळे खूप पण पाणी आपल्याला घालायचं नाही आहे. त्यानंतर तव्यावर तेल टाकून तव्यावर थालीपीठ लावलं आणि सगळीकडनं तेल टाकलं. त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर थालीपीठ खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घेतलं. दह्यासोबत गरम-गरम थालीपीठ खूप छान लागतं. हे थालीपीठ चवीला पण खूप छान झालेलं होतं. थालीपीठ करताना सगळी पिठं तुमच्याकडे नसतील तरी जी पिठं तुमच्या घरात आहे ती घेऊनसुद्धा वेगवेगळ्या भाज्या घालून संध्याकाळच्या जेवणासाठी तुम्ही थालीपीठ करू शकता. आणि इकडे अमेरिकेत गिरणी नसल्यामुळे आपल्याला भाजणीचं थालीपीठ घरी आपण दळून आणू नाही शकत. त्यामुळे हे असं थालीपीठसुद्धा आपण करून घरी खाऊ शकतो आणि हे खूप छान लागतं. धन्यवाद.